महात्मा गांधी ने अपने आसपास के लोगों को स्वच्छता बनाए रखने संबंधी शिक्षा प्रदान कर राष्ट्र को एक उत्कृष्ट संदेश दिया था। उन्होंने स्वच्छ भारत का सपना देखा था, जिसके लिए वह चाहते थे कि भारत के सभी नागरिक एक साथ मिलकर देश को स्वच्छ बनाने के लिए कार्य करें। महात्मा गांधी के स्वच्छ भारत के स्वप्न को पूरा करने के लिए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने 2 अक्टूबर 2014 को स्वच्छ भारत अभियान शुरू किया और इसके सफल कार्यान्वयन हेतु भारत के सभी नागरिकों को इस अभियान से जुड़ने की अपील की, जिससे यह अभियान जोरों पर हर क्षेत्र में चलाया जा रहा है। इसी के तहत प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय में स्वच्छता प्रकल्प चलाया जा रहा है। इस प्रकल्प अंतर्गत छात्राओं द्वारा विद्यालय में स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। ज्यावेळेस शाळेमध्ये येतो तेव्हा आम्ही रोज 1 मिनिटासाठी असा एक स्वच्छतेचा प्रकल्प रोज राबवत असतो। त्या स्वच्छतेच्या प्रकल्पामध्ये संपूर्ण आम्ही विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करतो आणि जसं तुम्ही बघितलं असेल की शाळेच्या समोर असे 2 प्रकारचे डस्टबिन लावले आहे, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा। तो जो ओला कचरा असेल तो ओला कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये जातो आणि जो सुका कचरा असेल तो त्या डस्टबिनमध्ये जातो आणि त्या डस्टबिनद्वारे मग इकडे आम्ही एक टाकं बनवलं आहे सिमेंटचं। त्या टाक्यामध्ये तो दररोजचा कचरा येतो आणि तिथे साठा तो असा तयार होतो। तसेच आमच्या शाळेतील मुली गांडूळ खत निर्मितीसाठी या कचऱ्याचा वापर करतात। हे काम करण्यासाठी आम्हाला खूप मजा येते। तसेच हे काम सामाजिक कार्य आहे असे आम्हाला वाटते। साथ ही संगठित किए गए कूड़े से गांडूळ प्रकल्प अंतर्गत खाद तैयार किया जा रहा है। ही सवय लागली की कुठेही कचरा टाकायचा नाही, ही त्यांना सवय लागली। स्वच्छ वातावरण असल्यामुळे कुठलंही इथलं आमचं घुगुसचं गाव अतिशय प्रदूषित असं गाव आहे, आपल्याला माहीतच आहे। तर स्वच्छ राहिल्यामुळे रोगराई कुठे पसरत नाही, कुठे अस्वच्छता दिसत नाही, वातावरण प्रसन्न राहते। आणि या गांडूळ खताचा फायदा हा झाला की आमचं पाहून आमच्या शाळेतील बरेचसे शिक्षकांनी आणि आमच्या शाळेतल्या मुलींनी स्वतःच्या घरीसुद्धा छोट्या छोट्या मडक्यांमध्ये गांडूळ खत तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आमचं पाहून गावातील 5-6 प्रतिष्ठित लोकांनी सुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या शेतामध्ये सुरू केला आहे। इस अभियान में महाविद्यालय के छात्राओं के साथ साथ प्राचार्य शिक्षकों ने भी अमूल्य योगदान दिया है।